अरे गेला किडा, शपथ गेला. एवढा मोठा किडा होता गाईस. आता फ्रीज बघायला आलतो गाईस, तर एक दोन फ्रीज बघितले. एसकेला एक ब्लॅक वाला फ्रीज आवडलाय. आता आम्ही टी व्ही बघतोय, जरा थोडासा बजेट कमी बोलली, सध्या लगेच नको, टी व्ही बघून घेते बोलली, कोणतं चांगलं वाटतंय. स्पेस खूप कमी आहे ना आमची, म्हणून मी तिला गिफ्ट पण दिलाय विजय सेलनी. आणि ना वॉशिंग मशीन आणि झालेला आहे फ्रीज. आता राहिलाय टी व्ही. आज बघा एसके आली बाबूला घेऊन, मला गाडी घेऊन. हे बघा ही गाडी गॅरेजला टाकली ना बनवायला. थोडा टायर ना माझ्या असे बॅलन्सिंग होतं ते. केवढा मोठा किडा आहे ना ह्यो. हा तुझ्या अंगावर होता. मी आंघोळ करून आलो आणि आमच्या बाबूंनी देवावरती केली विचारणी. मी याच्या अगोदर आता बघूया जरासं आज काम आहे. आज एसके संघमध्ये जायचं आहे कारण का ना. आणि वाव एसके झाडं ना पाणी टाकलं, काय दिसतो नाही यार झाडं. कसं वाटलं तुम्हाला हे झाडांचा लुक अँड आयडिया. झाडं तर एसकेची चॉईस आहे, त्यातले 2-3 हा तर एसकेचा चॉईस. तर इथे बघू शकता तुम्ही गाईस. तर इथे आपले झाडं पण लावून झालेले आहे. कसे वाटतं ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आम्ही जितकं घराला सिम्पल आणि भारी लुक होईल तसं करायला ट्राय करतोय. आणि इथे बघा बाबूने मग अशी खेळले आहे, खेळणी एवढ्या वस्तू आहे अख्ख्या इथे पाडल्या आहे. लगेच लोक बोलले पसारा ना बरं भाऊ आहे, हे छोट्या पोराची खेळणी आहे. तुम्ही पण छोट्यापणे अशीच पसारा करून मोठे झालेले आहे. आणि खेळत होते तेव्हा पण असं पसारा करतात हे तरी आता बिचारे घरात करतात. आपण तेव्हा मातीमध्ये जाऊन मातीमध्ये उड्या मारून अख्खी चप्पल बिप्पल अख्खी गुडघे फोडायचो. आठवलं ना तुम्हाला छोटेपणाचे दिवस? नसेल आठवले तर तुम्ही काय छोटेपणाचे दिवस जगलेच नाही समजा. आता आजकालचे पोरं तर बिल्डिंगमध्ये असं पुढे बाहेर जात नाही बिचारे, तर इकडेच खेळतात. आमच्या टायमात तर गोट्या, परत ना पतंग, काय भवरा एवढा खेळायचं ना आम्ही, तर पाय बी फोडून यायचं घरी. आणि हे बघा आता ह्याच्यामुळे वस्तू भरून ठेवतो सर्व आम्ही. आणि इथे घड्याळ पण आलेला आहे आपला, तर आज घड्याळ लावायचा. कसा वाटला घड्याळचा लुक? सो हा बाहेर देशात ना घड्याळ आला आपल्याला. कुठून आला आहेस काय? दुबई, थायलंड. आणि माझ्या बाबूने मला चहा दिला, खारी दिला. असे दिवस असे ना बघ, हातामध्ये चहा खारी जेवण आलं ना तर मजा येते, पण थोडी मेहनत पण असते. हे सेम झालं, कसं दुखतं माझं पण. कसं काय? बाबूचं काय माहिती, पाय दुखतं त्याला पहिले बघायचं. आम्ही झोपलाय तो, उठल्यावर त्याला पहिले कुठे म्हणजे रात्री उठायचा 1-1 तासाने पाय दुखते मम्मा पाय पाय. पण डेंजर रड होतं. हा लय रड होता रात्रभर. लागलं त्याला पण समजून नाही तर बघू चला असं. आपण केवढा मोठा किडा आहे ना ह्यो. हा तुझ्या अंगावर होता किड्या. थांब तुला आणतो घरात. एवढा होता तुला किड्याने? ऍक्टिंग नाही काही, ते किडा असं काय बघितलं तिला असंच होतं. किडा इकडे देखला आणि इकडे पडली. बाबू किडा होता तो, काय जनावर नव्हता, ड्रॅगन नव्हता, काय किडा होता. किडा काय हे नव्हतं ते, काय बोलतात ते, साप. बघितलं त्याला असं तेव्हा पाय दिसले मला सगळे त्याची खाली. पण तुम्ही विचार कर, आपण गाडीत झाडे आणली, मग गाडीमध्ये पण उतरले असतील ते सगळे. नाही एकच असतो मोठा, नाही नसतो तो. नको गाडी ऐकायला लागेल मग आपल्याला. खतरो खिलाडी मध्ये कसे किड्यांबरोबर काम करेल. तुला तर ऑफर आली ना खतरो खिलाडीची. काय कर किड्यांना, किडे बिडे सगळं सोडून येईल, पैसे बिशे सगळे त्याच्या तोंडावर मारून फेकून येईल. पैसे पण किड्यांनी मला कसं तरी होतो यार. त्याच्यामध्ये आजचा जो किडा होता ना तो जाम वेगळाच होता यार, चॉकलेटी कलरचा. असं वाटतं की कधीपासून माझ्या अंगावर कधी नको. लोक हाकलेला पहिल्या दिवशी आपल्या बिल्डिंग घेतला. नाही किडा गेला, अरे मजा करते, नाही रडते काय. अरे गेला किडा, शपथ गेला. एवढा मोठा किडा होता काय आज. करू रडते, सॉरी. चल जाऊ चल. आज बघा एसके आली बाबूला घेऊन, मला गाडी घेऊन. हे बघा ही गाडी गॅरेजला टाकली ना बनवायला. थोडा टायर ना माझ्या असे बॅलन्सिंग होतं ते, आत बाहेर असे चालतात ते, त्याच्यासाठी मी गाडी टाकली. अरे बाबा कुठे चालले तुम्ही दोघं? हा
किती जा रे बघतो केव्हा हा भाऊ मम्माला पण गाडी येते तुला माहिती नव्हतं ना फर्स्ट टाइम ना मम्मानी गाडी चालवली कोणी चालवली बाबू गाडी आज बघा मम्मा गाडी चालवली बाबू कशी चालली मम्मानी गाडी भूम भूम का भूम भूम गाडी चालली आज मम्मानी दादाचं ना आपल्या आग्रा कॉलेजच्या इकडे दुकान आहे तर आपला मित्रच आहे तर काही मला बॅलन्सिंग सर्व काही करत असेल ना एकदम मस्त आणि खूप कमी प्राईसमध्ये करून देतो तर बघा अग्रवालचा रोड आपली बिल्डिंग तिकडेच पुढे तर आता आपण जाऊया चला लेट्स गो आता इतके वेळ झाला काय करायला टाकली गाडी टायर बाहेर काढायला टाकली ना मला समजलं टायर बाहेर पण आणि ते बॅलन्सिंग करायची करता येते समजलं टायर बाहेर फायडे ना फावडे एवढं चालक व्हायची गरज बाबू दादाची गाडी कुठे आहे दादाची गाडी कुठे आहे रे गाडी दादाची गाडी कुठे आहे? काय बाबू काय करू ना आता फ्रीज बघायला आलतो गाईस तर एक दोन फ्रीज बघितले एसकेला एक ब्लॅकवाला फ्रीज आवडलाय कोणला आहे SBI ला कोटकला आणि दुसरा आपल्याला ह्यो आवडलेला इस्कीला हा आवडला तो एक ब्लॅकच आवडला पण हा पण ठीक होता 28 म्हणजे आणि डिस्काउंट करून 22, 23 पर्यंत प्राइसिंग चालूच आहे तर आपण कंटिन्यू करू दुसऱ्या फ्रीजसाठी आता आम्ही फायनली टी व्ही घ्यायला आलतो सॉरी टी व्ही नाही फ्रीज काय घेतलं का टी व्ही बघायला आलं फ्रीज बघायला तर वॉशिंग मशीन तर फ्रीज डन केला म्हणजे उद्या परवापर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल तर हा बघा सुरू कुठे गेला सुरू तर कोणता फ्रीज घेतला आम्ही मगाशी ना तो डन केला पहिले ब्लॅकवाला पण मध्ये सामाचा डिसिजन चेंज झाला तो किती होता 29ला होता आलतोच गाईस तसं बोललो एस केला वॉशिंग मशीनची पण गरज आहे सो वॉशिंग मशीन पण मी डन करून टाकली आणि नंतर बाकीचं माझा फक्त राहिला टी व्ही त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये टी व्ही घेऊ चल सुरू खरंच आम्हाला म्हणजे मॅनेजर सरांनी ना मस्त डिस्काउंट करून दिला आणि 2 वर्ष वॉरंटी जास्त दिली म्हणजे टेन्शन नाही विजय सेलमध्ये काय नेक्स्ट मंथमध्ये उद्या टी व्ही घेऊ कसं म्हटलं मध्ये खुश का तिकडे सोरू डॉक्टर आहे हे बघ किती घाबरला मागे आला डॉक्टर आहे सर आता आम्ही टी व्ही बघतोय जरा थोडासा बजेट कमी बोलली सध्या लगेच नको टी व्ही बघून घेते बोलली कोणतं चांगलं वाटतोय स्पेस खूप कमी आहे ना आमची म्हणून मी जास्त मोठा नको बोलली यांना स्वरूप ए काय करते बाबू मम पिते कशी पिते मम तू अच्छा ए बाबू टी व्ही किती आहे 1 2 1 किती आहे 1 ए चल पी मम पी नको बस पिऊन टाक चल पिऊन टाक नको तसं नको करू छी आहे ना तिला गिफ्ट पण दिलाय विजय सेलनी आणि ना वॉशिंग मशीन आणि झालेला आहे फ्रीज आता राहिलाय टीव्ही डायरेक्ट दिवाळीनंतरच घेऊया डिस्काउंट भेटेल तेव्हा विजय सेल्सला खरं म्हणजे आम्हाला फ्रीजची गरज होती म्हणून चलो लेट्स गो कंटिन्यू राहा मित्रांनो काय सुरू केला आम्ही तिघांनी विचार केला का ह्या बातवर तर जरा गोड झालंच पाहिजे मिठाई हे बघा मग स्वतःचं तोंड गोड करतो आम्ही तिघं एकमेकांचे आणि आता केक घेतला लावा केक आणि आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे घरी खेचून खात नाही हात माझा चॉकलेट दिवाना पोरगा आमचं चॉकलेट तर ठीक आहे आपला केक घेतला आमचा झाला असं वॉशिंग मशीन फ्रीज झालं मेन महत्त्वाचं काम होता तर आमच्या डॅडनी पण आम्हाला वॉशिंग मशीन पप्पांच्या तर्फे ना हो फ्रीज आमच्या फ्रीज बोललेले पण पप्पाने पैसे दिले म्हणजे त्यापेक्षा भाग घेतला ना फ्रीज वॉशिंग मशीनच्या बजेटमध्ये आला असेल ना आपल्याकडे तिथं रोलला चालू होता इकडे रोलचा दुकान होता पहिला परत एवढं गोड खाते मुकच नाही रात्री बघू खूप थकवा आला यार तू तर विचार आज घरच्या बाहेरच नाही गेलो घरीच नाही गेलो आज दिवसभर काम केलं नवीन संसारला ना खरंच काही मजा येते नेगेटिव्ह कमेंट पण येतात आम्ही तुम्ही बोल लक्ष नाही द्यायचं
बाबूचा पण बघा खोकला पण आहे अजून. बाबूला पण म्हणजे ना आम्हाला पण निगेटिव्ह कमेंट येतात, काय आम्ही हरकत नाही, आम्हाला काय फरक नाही पडत का. बाबू केक खातो का, मजा करतोय. तू कपडे पण घाल, जायचं ना आपल्याला.